श्री स्वामी समर्थ. कधी तुम्हाला असं जाणवलं का की आता शरीरात आधीसारखी ताकद उरलेली नाही? सकाळी उठताच थकवा वाटतो, हातापायात ऊर्जा नसते आणि भूकही लागत नाही. जर तुमचं वय 60च्या पुढे गेलं असेल तर अशा तक्रारी खूप सामान्य वाटू शकतात. पण सामान्य वाटणं आणि नैसर्गिक असणं यात मोठा फरक असतो. जेव्हा शरीर हळूहळू थकवा, अशक्तपणा, बद्धकोष्ठता किंवा हाडामध्ये किरकोळ दुखणं दाखवायला लागतं, तेव्हा ते आपल्याला सांगत असतं, माझी आतून ताकद कमी झालेली आहे. आणि त्यासाठी महागडे पूरक आहार किंवा विदेशी औषध घ्यायची काही गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरातच एक असा जोडीदार लपलेला आहे, जो दिसायला अगदी साधा आहे पण शक्तीने भरलेला. तो म्हणजे गूळ आणि चणा. लहानपणी आई किंवा आजी सांगायच्या, बाळा, गूळ चणा खा, ताकद येईल. आणि आपण कदाचित तो सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं असेल. पण आज आपण ह्याच गूळ आणि चण्याच्या ताकदीकडे नव्याने पाहणार आहोत. हे का 60 वर्षानंतर शरीरासाठी एक वरदान ठरतं ते समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं, गूळ आणि चणा एकत्र मिसळून शरीराला ऊर्जा देणाऱ्या नैसर्गिक यंत्रासारखे काम करतात. जेव्हा तुम्ही सकाळी उपाशीपोटी गूळ आणि चणा खाता तेव्हा शरीराला 2 महत्त्वाच्या गोष्टी मिळतात: ऊर्जा आणि चांगल्या पचनाची सुरुवात. गूळ हळूहळू ऊर्जा देतो, म्हणजे साखरेप्रमाणेच लगेच साखर वाढली आणि लगेचच खाली आली असं होत नाही. त्यामुळे दिवसभर शरीर सक्रिय राहतं आणि थकवा जाणवत नाही. चणा म्हणजे उत्तम प्रथिने आणि तंतुमय घटकांचा स्तोत्र, जो वयानुसार कमजोर होणाऱ्या मांसपेशींसाठी खूपच उपयुक्त आहे. आता कल्पना करा, जर सकाळी शरीराला असं काही खायला मिळालं जे त्याला ताकद देतं, पोट हलकं ठेवतं आणि दिवसभर फ्रेश ठेवतं, तर तो दिवस किती छान जाईल ना. दुसरी गोष्ट म्हणजे ही गूळ चण्याची जोडी पचनासाठी तर जणू संजीवनीच काम करते. वय वाढलं की पचनक्रिया थोडी मंदावते, अन्न नीट लागत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. चण्यातलं फायबर आतड्यांना स्वच्छ ठेवतो आणि गूळ पचन सुधारतो. हे दोघं मिळून काम करताना पोट हलकं वाटतं, मन शांत राहतं आणि शरीरात झपाट्याने काम करतं. आणि पोट स्वच्छ राहील की झोपसुद्धा छान लागते. झोपेतच शरीर आपली दुरुस्ती करतं, म्हणजे आतून स्वच्छता आणि नवसंवर्धन सुरू होतं. तिसरं मोठं लाभदायक ठिकाण म्हणजे हृदय आणि रक्त. वय जसं जसं वाढतं तसं तसं रक्ताची गंधता, कोलेस्ट्रॉल यासारख्या अडचणी वाढतात. आणि पण गूळ हे नैसर्गिक रक्त शुद्धीकरण करणारं घटक आहे. तो रक्त साफ करतो आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो. चणा, ज्यात भरपूर लोह आणि मॅग्नेशियम असतं, ते रक्ताच्या गुणवत्तेसाठी आणि हृदयासाठी फायदेशीर ठरतं. आता विचार करा, औषध न घेता फक्त आपल्या खाण्याच्या सवयी बदलून आपण रक्त आणि संपूर्ण शरीर सुधारू शकतो आणि दिवसभरचा थकवा, चिडचिड आणि जडपणा आपोआपच कमी होतो. हे कायम एखाद्या महागड्या गोळ्यापेक्षा कमी आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ आणि चण्याचं कोणताही अपाय होत नाही ना, काही साईड इफेक्ट नाही. काही रासायनिक घटक स्वस्त, घरात सहज उपलब्ध आणि सहज अंगीकारता येईल असं हे नुसतेच अन्न नाही, तर आरोग्याचं शास्त्र आहे. फक्त एक चणा, मूठ चणा आणि एक छोटासा गुळाचा तुकडा दररोज सकाळी उपाशीपोटी. पण लक्षात ठेवा, जसा औषधाचा योग्य डोस आणि वेळ असतो तसंच यालाही योग्य प्रमाण आणि योग्य वेळ लागतो. जेव्हा तुम्ही हे दररोज सवयीने घेतात तेव्हा त्याचा परिणाम फक्त पोटापुरता राहत नाही, हळूहळू तो हाडं आणि सांध्यापर्यंत पोहोचतो. वयाच्या 60 नंतर अनेकांना गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा उठताना बसताना त्रास होतो. पण गूळ आणि चणा याची जोडी यातही कमाल करते. भाजलेला चणा विशेषतः कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने भरलेला असतो, जे हाडं मजबूत ठेवायला मदत करतात. हे तिन्ही घटक आपल्या हाडांना मजबूत बनवायचं काम करतात आणि गूळ शरीरात खनिज, मिनरल्स शोषून घेण्याची प्रक्रिया सुधारतो. म्हणजेच चण्यामध्ये मिळणारे पोषण जेव्हा गुळासोबत खाल्लं जातं तेव्हा ते शरीरात नीट मिसळतं आणि चांगला परिणाम देतं. आता विचार करा, जर सकाळी दूध प्यायचं शक्य नसेल किंवा महागड्या कॅल्शियमचं पूरक सप्लिमेंट न घेतलं, तरी गूळ आणि चणा हे दोघंही तुमच्या हाडासाठी नैसर्गिक कवचासारखं काम करू शकतात. हीच खरी गोष्ट साधेपणात असते, खरी समृद्धी. पुढचा फायदा तर आजच्या काळात फारच महत्त्वाचा आहे. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवणं.
वय जसं जसं वाढतं तसं तसं आपलं शरीर आजाराशी लढण्याचं सामर्थ्य कमी करतं. सर्दी, खोकला, ताप, संसर्ग लगेच होतो. पण दर जर दररोज शरीराला योग्य पोषण, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मिळालं तर शरीर हळूहळू मजबूत होतं. गुळासारखे असणारे झिंक आणि सेलोनियम हे शरीराला जंतू आणि विषाणूशी लढण्याचं बळ देतात. आणि चणा, विशेषतः काळा चणा, प्रथिने आणि लोहानं भरलेला असतो, जो आपल्याला इम्यून सिस्टीमला अजून मजबूत करतो. दररोज थोड्या प्रमाणात गुळ आणि चणा खाल्ल्याने शरीर स्वतःसाठी एक नैसर्गिक संरक्षण कवच तयार करतं, जे आपल्याला लहान मोठ्या आजारापासून वाचवतं. इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. वय वाढल्यानंतर अनेकांना बद्धकोष्ठता, गॅस किंवा पोट साफ न होण्याचा त्रास होतो. पोट नीट साफ न झालं की दिवसभर जडपणा, अंगात मरगळ आणि चिडचिड होते. या समस्येचं सोपं उत्तरही या जोडीतच आहे: गूळ आणि चणा. चण्यात विद्रव्य किंवा अविद्रव्य दोन्ही प्रकारचे फायबर असतात, जे आतड्यांना साफ करतात. गूळ यकृत, लिव्हर आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतो. तो पचनाच्या एन्झाईम्सना सक्रिय करतो आणि मलविसर्जन सुलभ करतो. जर तुम्ही दररोज सकाळी उठून एक मूठ भाजलेला चणा आणि थोडा गूळ खाल्ला तर पोट साफ होणं आणि बद्धकोष्ठता कमी होणं सहज शक्य होतं. आता एकदा हे सगळं चित्र डोळ्यासमोर आणा. सकाळची वेळ आहे, पोट रिकामं आहे, घरात शांतता आहे आणि तुम्ही हळूहळू गूळ चणा चावताय. चावताना तोंडात लाळ तयार होते आणि तेव्हाच पचनक्रिया सुरू होते. चण्यामधलं प्रथिन मांसपेशींना बळ देतं आणि गुळाचा गोडसर स्वाद शरीराला ऊर्जा देतो, पण मनही प्रसन्न करतं. म्हणजे हे केवळ शरीरासाठी उपयोगी नाही, तर मन आणि आत्म्यालाही शांती देणारं आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात, आता आधीसारखी भूक लागत नाही, काही खाण्याची इच्छा होत नाही. मी त्यांना नेहमी एकच सल्ला देईन: सुरुवातीचे 7 दिवस सकाळी रोज गूळ आणि चणा खा आणि मग स्वतः फरक जाणवा. भूक वाढेल, शरीर हलकं वाटेल आणि थकवा कमी होईल. आता प्रश्न येतो की किती खावं? उत्तर फार सोपं आहे: 5 ते 7 भाजलेले चणे आणि एका अंगठ्या एवढा गूळ. त्यापेक्षा अधिक गरज नाही. हे नाश्ता करण्याच्या सुमारे 20-30 मिनिटे आधी खा आणि मग स्वतः बघा, शरीर कसं ताजंतवानं वाटतं, मन प्रसन्न होतं. आपण आरोग्यासाठी काय काय शोधतो: महागडे सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडर, अधिक विविध गॅजेटिंग्स. पण आजी आजोबांनी सांगितलेली ही साधी घरगुती पद्धत कधीच जुनी होत नाही. गूळ आणि चणा ही त्या अनुभवातून आलेल्या शहाणपणाची जिवंत उदाहरणं आहेत. जर दररोज सकाळची सुरुवात तुम्ही यासोबत केली तर हळूहळू स्वतःलाच बरे करायला लागतं. ही काही जादू नाही, ही निसर्गाची ताकद आहे. आता विचार करा, जर एखादी साधी, स्वस्त आणि चविष्ट सवय आपल्या शरीराचा थकवा, बद्धकोष्ठता, हाडाची कमजोरी आणि रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता दूर करते, तर ती सवय लगेच आजपासून सुरू केली पाहिजे ना, नाही का? आता शेवटी एक खास गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती आहे: गूळ आणि चणा आपल्या त्वचा आणि केसांसाठीही वरदान ठरू शकतात. वय वाढलं की चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात, तजेला कमी होतो आणि केस पांढरे होऊ लागतात किंवा गळतात. पण जर शरीराला आतून योग्य पोषण मिळालं तर हे बदल काही प्रमाणात रोखता येतात. चणा प्रथिने, लोह, व्हिटॅमिन बी आणि झिंकने भरलेला असतो. तो केसांच्या मुळांना बळकटी देतो आणि पांढऱ्या केसाचं प्रमाण कमी करण्यास मदत करतो. गुळामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्त शुद्ध करतात आणि चेहऱ्यावर एक खास चमक आणतात. जेव्हा रक्त स्वच्छ असतं तेव्हा मुरूम होत नाही, चेहरा उजळतो आणि त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा टिकतो. तुम्ही पाहिलं आहे का गावातल्या आजी आणि काकूंना, ज्यांचं जेवण साधं असतं आणि जे रोज थोडासा गूळ खातात, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेज असते. ते तेज काही सौंदर्य प्रसाधनामुळे नाही, तर आतून मिळणाऱ्या पोषणामुळे येतं. आता आपण एक अशा फायद्याबद्दल बोलणार आहोत जो आजच्या काळात अत्यंत गरजेचा आहे: रक्तातील साखर, ब्लड शुगर आणि वजन नियंत्रित ठेवणं.
तुमच्यापैकी काहीजण विचार करत असतील, गोड तर गोड असतो आणि आम्ही मधुमेही आहोत, मग तो खायचा कसा? पण लक्षात ठेवा, गूळ हा नैसर्गिक साखर आहे. ही साखर शरीरात हळूहळू ग्लुकोज रूपामध्ये रूपांतर होते. त्यामुळे अचानक साखरेची पातळी वाढत नाही. आता चण्याबद्दल बोलू. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, म्हणजेच तो रक्तातील साखरेचा तोल बिघडू देत नाही. उलट तो संतुलन ठेवतो. म्हणजे जेव्हा तुम्ही थोडासा गूळ आणि भाजलेला चणा एकत्र खाता, तेव्हा एक परफेक्ट समतोल तयार होतो. गोड सवयीची इच्छा क्षमते, शरीराला फायबर आणि प्रथिने मिळतात आणि पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुम्ही सारखं सारखं काहीतरी खाणं टाळता. विशेषतः बिस्किट, फरसाण, पफ्स यासारख्या निरुपयोगी गोष्टीपासून लांब राहता आणि त्यामुळे वजन हळूहळू कमी होऊ लागतं. थोडक्यात काय, या एकच साध्या सवयीमुळे तुमचं पचन सुधारतं, थकवा कमी होतो, हाडं बळकट होतात आणि त्वचा, केस, वजन या सगळ्यांवर सकारात्मक परिणाम होत असतो. हीच तर खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे, तेही कोणत्याही औषधाशिवाय, कोणत्याही महागड्या सप्लिमेंटशिवाय. आता बोलूया आणखीन एक फायद्याबद्दल, तो म्हणजे हृदयाचं आरोग्य. चण्यामध्ये असलेलं विद्रव्य फायबर शरीरातलं वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतं. तर गूळ शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर टाकतो आणि रक्तभिसरण, ब्लड सर्क्युलेशन सुधारतो. या सगळ्यामध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब याचा धोका कमी होतो. आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की हे 2 दिसायला अगदी साधे पण प्रभावी अन्नपदार्थ, गूळ आणि चणा हे फक्त खाण्याचे पदार्थ नाहीत, तर आरोग्य सुधारण्याची संधी आहेत. म्हणूनच प्रश्न पडतो, ही सवय प्रत्येकाने ठेवावी का? माझं स्पष्ट उत्तर आहे, हो, नक्कीच. पण काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मधुमेही असणाऱ्याने गूळ अगदी थोडा, फक्त 1 चिमूटभर घ्यावा आणि शक्यतो डॉक्टरांचा सल्ला एकदा घ्यावा. ज्यांना गुळाची ॲलर्जी आहे किंवा मूत्रपिंडाचा त्रास आहे, त्यांनी हे जरा जपून वापरावं. पण जर तुम्ही एकूण निरोगी असाल आणि वय वाढलेलं असेल, तर गूळ चणा ही सवय नियमित आणि योग्य प्रमाणात अंगीकारल्यास परिणाम आश्चर्यकारक असू शकतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा परिणाम हळूहळू पण कायमच मिळतो. न कोणत्याही औषधाची सवय लागते, ना कोणतेही दुष्परिणाम होतात. मग पुढच्या वेळी बाजारात गेलात तर त्या महागड्या प्रोटीन बार्सपेक्षा ऊर्जादायक पेयऐवजी थोडा देशी गूळ आणि भाजलेला चणा आपल्या बॅगेत ठेवा. ते एक स्टीलच्या डब्यात भरून ठेवा आणि दररोज सकाळी उपाशीपोटी खाण्याची एक सुंदर सवय बनवा. आणि मग दररोज शरीरात जाणवणारे बदल स्वतः अनुभवत जा. वय वाढतं ते थांबवता येणार नाही, पण आरोग्य झपाट्याने ढसाळू द्यायचं का नाही ना? म्हणूनच गरज आहे की आपण आपल्या खाण्याच्या साधेपणातच खरी ताकद शोधली पाहिजे. गूळ आणि चणा हे आपल्याला आठवण करून देतात की चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्याही परदेशी गोष्टीची गरज नाही. सकाळी ताकद आपल्या मातीत आणि आपल्या ताटात आधीपासून आहे. जर या माहितीची तुम्हाला उपयोगी झाला असेल किंवा तुम्ही गूळ आणि चणा सुरू केला असेल खायला, तर कृपया खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमची गोष्ट इतर कोणासाठी तरी प्रेरणादायक ठरू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा देशी आणि प्रभावी माहितीची एकही भाग तुम्ही चुकवणार नाही. आणि हो, लक्षात ठेवा, छोट्या छोट्या सवयीमधूनच मोठे बदल घडतो. तुमचं शरीर तुम्हाला साथ देत राहो आणि तुमचं आयुष्य सदैव आनंदात आणि भरलेलं राहो. श्री स्वामी समर्थ.